नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज दिवसभर आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राचं लक्ष हे बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय मोर्चाकडे होतं। या मोर्चातून एकमेव मागणी सर्वपक्षीय नेते करत होते, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची। आजचा मोर्चा हा विराट होता। जिल्ह्यातल्या लोकांनी या मोर्चाला हजेरी लावलेली होती। त्यामुळे राजकीय घडामोडी आता यापुढच्या काळामध्ये काय घडतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे आरोपी अजून सापडलेले नाहीत, फरार आहेत, अशा आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश हे CIDच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, लक्षात येते, ती म्हणजे राज्याचा गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे लक्ष दिलेले आहे आणि एक एक करून कायदेशीर मार्गाने, कायदेशीर माध्यमातून या प्रकरणातल्या आरोपींचे फास हे आवळायला सुरुवात केलेली आहे। बीड जिल्ह्यातल्या एका स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यावरून मस्साजोग गावचे सरपंच, युवा सरपंच संतोष देशमुख यांची 15-20 दिवसांपूर्वी हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येसंदर्भात विधानभवनाचं अधिवेशन नागपूरला सुरू असताना सत्ताधारी पक्षातील आमदार असतील किंवा विरोधी पक्षातील आमदार असतील यांनी एकत्रितपणाने या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचे सहकारी असणारे तिथले वाल्मिक कराड यांचा सहभाग या प्रकरणामध्ये आहे। त्यामुळे त्या वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केलेली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणावरती 2 दिवसानंतर विधिमंडळातच निवेदन केलेलं होतं आणि निवेदन करताना सांगितलेलं होतं की यातील प्रत्येक आरोपीला आम्ही मकोका कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करू, कोणालाही यामध्ये सोडणार नाही। वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं होतं की जर वाल्मिक कराड यांचा यामध्ये सहभाग असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, गय केली जाणार नाही, भले त्यांचे फोटो कुठल्याही नेत्याबरोबर असले तरी सुद्धा। कारण समाज माध्यमात आपण बघत आहोत हे सगळं प्रकरण घडल्यानंतर की वाल्मिक कराड जे आहेत त्या कराडांचे फोटो हे महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षातल्या दिग्गज नेत्यांच्या सोबत आहेत। बीड जिल्ह्यातला जो प्रकार घडला, संतोष देशमुख यांची हत्या घडली, ही हत्या ज्या प्रकारे केली तो प्रकार अत्यंत वेदनादायी आणि मन हेलवणारा असाच आहे। हत्या झाली ही वस्तुस्थिती आहे आणि अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांचा जीव घेण्यात आला। हा सगळा प्रकार या सगळ्या प्रकरणानंतर हा विषय वाल्मिक कराड यांच्याशी जोडला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात पहिलं काय केलं तर बीडचे पोलीस अधीक्षक तत्कालीन यांची तत्काळ बदली केली आणि नव्या पोलीस अधीक्षकांची तिथं नेमणूक केलेली आहे आणि सध्या हा जो हत्या प्रकरणाचा तपास आहे तो CIDकडे सोपवण्यात आलेला आहे। आज या सगळ्या हत्याच्या प्रकरणातल्या पार्श्वभूमीवर जो सर्वपक्षीय मोर्चा बीडमध्ये निघाला, त्या मोर्चामध्ये आपण बघितलं असेल तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस, आमदार अभिमन्यू पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बनसोडे, मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील, मनोज जरांगे पाटील हे सर्वपक्षीय नेते यामध्ये सहभागी झालेले होते आणि या सगळ्या नेत्यांच्या भाषणाचा रोख हा वाल्मिक कराड आणि पर्यायाने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच होता। धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे आपल्या आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधाबद्दल सांगितले की कराड हे माझ्या जवळचे संबंधित आहेत, हे त्यांनी कबूल सुद्धा केलेलं आहे। या हत्या प्रकरणातले काही आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। त्यामुळेच आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या संपत्ती जप्तीचे आदेश हे दिलेले आहेत। याशिवाय बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शस्त्र परवाने हे देण्यात आलेले असून या परिसरामध्ये जे तरुण आहेत, तरुण जी मुलं आहेत ही कमरेला बंदूक लावून फिरतात, हवेत गोळीबार करतात, याचे अनेक व्हिडिओ हे समाज माध्यमांवर या सगळ्या प्रकरणानंतर व्हायरल झाले। आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे परवाने रद्द करण्याच्या सूचना सुद्धा पोलिसांना दिलेल्या आहेत। हा सगळा प्रकार लक्षात घेता आणि एकंदरीत किती लोकभावना ही त्या स्थानिक पातळीवरची लक्षात घेता कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचं वातावरण निश्चित आहे हे कोणीही सांगू शकेल आणि अशा पद्धतीने बीड सारख्या मराठवाड्यातल्या एका दुष्काळी तालुक्यात जर का दहशत निर्माण केली जात असेल, तिथले स्थानिक रहिवासी असतील, दुकानदार असतील जर स्थलांतरित होत असतील
तरीही ही गोष्ट महाराष्ट्राला शोभा देणारी नाही। या सगळ्या प्रकरणात आपण बघत असाल तर पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके असतील किंवा अन्य आमदार लोकप्रतिनिधी असतील यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि अजित पवार यांनी याबद्दल निर्णय घ्यावा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा धनंजय मुंडे यांच्याबद्दल स्पष्टपणाने बोलतायत, जाहीरपणाने बोलतायत। त्यामुळं येणाऱ्या काळात राजकीय उलथापालथ काय होते का, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का, याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा ही रंगू लागलेली आहे। कारण धनंजय मुंडे जर मंत्रिमंडळात असतील तर निश्चितपणे चौकशी होईल। त्या चौकशीत निपक्षपातीपणा असेल का याबद्दल शंका ही व्यक्त करण्यात येते। यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आरोप झालेले आहेत आणि त्यावेळी त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याच्या घटनासुद्धा या घडलेल्या आहेत। त्यामुळं या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का हा आता महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकतेचा विषय लागून राहिलेला आहे। तूर्त इथं थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।